वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह. एकदम इझी चॅप्टर आहे सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह. याचं जे वेटेज आहे जवळपास 6 मार्काला हा चॅप्टर आहे. विथ ऑप्शन 6 मार्काला आहे आणि त्याच्यानंतर कंपल्सरी जर आपण याची गोष्ट केली तर हा जो चॅप्टर आहे राजांनो हा 4 मार्काला आहे. ओके, तर या ठिकाणी मी टायटल लिहितोय मस्त पैकी सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह. तुम्ही पण माझ्यासोबत या ठिकाणी टायटल लिहू शकता. तर राईट डाऊन द टायटल. 6 नंबरचा आपला चॅप्टर आहे फिजिक्सचा. सो सुपर पोझिशन ऑफ वेव्ह. सुपर पोझिशन ऑफ वेव्ह. ओके, एकदम इझी चॅप्टर आहे एकदम. म्हणजे जसं तुम्हाला माहित आहे का, जसं चहा पिणं सोपं आहे, बरोबर आहे. चहा पिणं म्हणजे आपल्याला काय करायचंय, जस्ट एक कप घ्यायचा आहे, कपामध्ये मस्तपैकी छानसा गरम गरम चाय टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, चाय प्यायचा आहे. ओके, तर जेवढं चाय पिणं सोपं आहे तसंच राजांनो हा जो चॅप्टर स्टडी करणं एवढं सोपं आहे. ओके, एकदम इझी आहे, काही टेन्शन घेऊ नका. सो याचं जे वेटेज आहे या ठिकाणी मी रेड कलर मध्ये याचं वेटेज लिहितोय. सो विथ ऑप्शन मध्ये कंपल्सरी मध्ये 4 मार्काला आहे आणि विथ ऑप्शन मध्ये हा जो चॅप्टर आहे तो 6 मार्क्स साठी येणार आहे. ओके, चला ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, सुपर पोझिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय असतं हे आपण जाणून घेऊया. आणि याची तुम्हाला खासियत सांगू का, ऑसिलेशन आपण चॅप्टर बघितलेला आहे, बरोबर आहे. ऑसिलेशन चॅप्टर सारखेच याच्यामध्ये एक डेरिव्हेशन आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तसे 3 डेरिव्हेशन आहे. ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आपण एक कंपोजिशन ऑफ एसएचएम नावाचं डेरिव्हेशन बघितलं. सो त्याला अनुसरून 3 डेरिव्हेशन आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत आणि हे डेरिव्हेशन राजांनो एकदम इझी आहे. यस, ओके. आता सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की यार ये सर सुपर पोजिशन ऑफ वेव होता क्या है. मतलब सुपर पोजिशन मतलब ये सुपर डुपर हिट होता है क्या, ऐसा है क्या? अरे बिल्कुल वैसा ही है. सुपर पोजिशन ऑफ वेव मतलब सुपर डुपर हिट. यस, लेकिन वहां पर सुपर डुपर हिट सिनेमा होता है और यहाँ पर हमारा सुपर डुपर हिट चैप्टर है. टन टना. चलो स्टार्ट करेंगे. तो यहाँ पर सुपर पोजिशन ऑफ वेव की जब हम बात करते हैं तर मला सांगा यार, सुपर पोजिशन म्हणजे काय. सुपर पोजिशन वेव म्हणजे काय असतं माहितीये का, आपण पुढे कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मध्ये आपण पुढे बघणार आहोत वेव म्हणजे काय असतं. ओके, तर वेव म्हणजे काय असतं, एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स असतो आणि तो ट्रॅव्हल होत असतो थ्रू द मीडियम. ओके, आता ऑसिलेटरी डिस्टर्बन्स काय असतो बघा. या ठिकाणी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे काही नाही यार, एखादा पार्टिकल आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे, एक रेड कलर मध्ये छोटासा ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि या ऑब्जेक्टला जर समजा तुम्ही डिस्टर्ब केलं फ्रॉम देअर मेन पोझिशन, फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन, तर या ठिकाणी एक डिस्टर्बन्स तयार होणार आहे अबाउट इट्स मेन पोझिशन. सो याला आपण काय म्हणतो असतो, याला आपण काय म्हणतो असतो, ऑसिलेशन म्हणतो असतो. आणि हा जर डिस्टर्बन्स जर समजा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे ट्रान्सफर होत असेल तर याला आपण वेव्ह म्हणत असतो. दॅट इज द वेव्ह मोशन म्हणत असतो. पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. कॅन यू रिकॉलचा पहिलाच क्वेश्चन आहे, बट या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचंय सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह म्हणजे काय. सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह म्हणजे राजांनो वेव्हची मिक्सिंग. काय सांगतोय, इकडं इकडं बिलकुल अजिबात बघायचं नाहीये, फक्त स्क्रीनकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं राजांनो, सुपर पोझिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय, वेव्हची मिक्सिंग. मिक्सिंग म्हणजे यु नो मिक्सिंग. यस, सर्वांना माहित आहे. अरे खिचडी. यस, आलं लक्षामध्ये. अरे हो का, या ठिकाणी काहीच नाही राजांनो. इकून एक वेव येत आहे आणि इकून एक वेव येत आहे, इकून एक वेव येत आहे, इकून एक वेव येत आहे. झाली खिचडी. बस या खिचडीलाच काय म्हणायचंय, सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह म्हणायचंय. काय म्हणायचंय, कमॉन कमॉन, काय म्हणायचंय, सुपर पोझिशन ऑफ द वेव्ह म्हणायचंय. येते लक्षामध्ये. फक्त फरक एवढाच आहे, घरची खिचडी आपण खातो आणि ही जी खिचडी आहे ही आपल्याला खायला भेटत नाहीये, बट आपलं पोट भरणार आहे, एवढी गोष्ट नक्की आहे. म्हणजे आपलं बघा, अरे फायदा आपला दोन्हीकडे पण आहे. घरी पण खिचडी खाल्लं की पोट भरणार आहे आणि इकडं पण जस्ट खिचडीला तुम्ही बघितलं तरी पण तुमचं पोट भरणार आहे. तुमचं पोट भरणार आहे म्हणजे या ठिकाणी हे जे फुकटातले जे मार्क आहेत 6 मार्क तुमच्या खिशात येणार आहेत. इथे लक्षामध्ये. ओके, मग सुपर पोझिशन ऑफ वेव्ह म्हणजे काही नाही सर, एकदम इझी असतं. हो का, ही एक वेव्ह चालली, दिसली का, या चालली बघा, हो का दिसली. यस, या ठिकाणी इकडून एक वेव्ह येत आहे, जस्ट याचं मिक्सिंग म्हणजे सुपर पोझिशन ऑफ वेव्ह असतं. म्हणजे काय म्हणू शकतो, मिक्सिंगला मी कॉम्बिनेशन म्हणू शकतो का रे, मग कॉम्बिनेशन ऑफ द वेव्ह यालाच काय म्हणायचं, सुपर पोझिशन ऑफ वेव्ह. त्याच्यानंतर कंपोजिशन म्हणू शकतो का, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ द वेव्ह किंवा कंपोजिशन ऑफ द वेव्ह
किंवा यालाच आपण मिक्सिंग ऑफ द वेव्ह म्हणूया, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह म्हणूया. यस, सर्वांना अर्थ चांगल्या पद्धतीने समजलाय ना? यस ऑर नो मला सांगा. येस सर. ओके, आता मला सांगा घरी कोण कोण आहेत? याच्यामध्ये कोण कोण घरी आहेत? सगळे क्लासमध्ये आहेत? नो सर, मी घरी आहे. ओके, ठीक आहे. सानिका तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे, कारण की बाकीचे कसं आहे क्लासमध्ये असल्यामुळे थोडे लाजणारे मुलं आहेत आणि आपली मुलं आपल्याला माहित आहेत, बरोबर आहेत, एकदम लाजरे आहेत. कारण ओके, तन्वी पण घरी आहे. ठीक आहे, तन्वी आणि सानिका तुम्ही मला रिप्लाय द्या. त्याच्यानंतर मुलामध्ये आणखीन कोणी घरी आहे का? सर मी पण. कोण? आदित्य ना? येस सर. ओके, ठीक आहे आदित्य, तू पण रिप्लाय दे. चल, ठीक आहे आदित्य, समजलं का रे सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा मिनिंग? येस सर. ओके, मोहिनी मॅम म्हणते 6 जण क्लासमध्ये आहेत. ओके, थँक्यू मॅम. ओके, बाकी अरे सर्वजण घरीच आहेत आणि मस्त तुम्ही शांत बसले. चला ठीक आहे, आता याच्यानंतर आपण काय करूया राजांनो, कॅन यू रिकॉलचे आपण क्वेश्चन जाणून घेऊया. आता कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन बघा, एकच मिनिट, जस्ट विदिन 1 मिनिटामध्ये या ठिकाणी पीडीएफ तुमच्या समोर दिसेल. सो कहाँ गया हमारा फिजिक्स? सो टेक्स्ट बुक, हियर इज द टेक्स्ट बुक. आणि कोणता चॅप्टर आहे आपला? सुपर पोजिशन ऑफ वेव. चल भाई चल, जल्दी फटाफट हमें करना है. अरे किधर गया, दिख रहा है आपको? यस, सुपर पोजिशन ऑफ वेव. ओके, तर या ठिकाणी आपली पीडीएफ ओपन झालेली आहे. बाप रे बाप, 8 क्वेश्चन कॅन यू रिकॉलचे. ठीक है, डरने की क्या बात है. ओके, बघा या ठिकाणी कॅन यू रिकॉलचा पहिला क्वेश्चन. ओके, काय क्वेश्चन म्हणतोय आपल्याला या ठिकाणी? व्हॉट इज द वेव्ह मोशन? काय पहिला क्वेश्चन आहे? व्हॉट इज द वेव्ह मोशन? तर वेव्ह मोशन म्हणजे काय असतं, आता ही आपल्याला स्टडी करायचंय. ओके, आणि या ज्या चॅप्टरच्या नोट्स आहेत, या चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला सायमल्टेनियसली भेटतील. ओके, मी बनवत आहे नोट्स, जर समजा वेळ भेटला तर लवकरच मी म्हणजे आणखीन लवकरात लवकर फास्ट थोडं वर्किंग करण्याचा प्रयत्न करेल, बट तुम्हाला सायमल्टेनियसली या चॅप्टरच्या नोट्स भेटून जातील. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, तर या ठिकाणी मी टायटल लिहितोय बघा, कॅन यू रिकॉल. तर तुम्ही पण माझ्यासोबत लिहा, कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल मध्ये पहिला प्रश्न काय? पहिला प्रश्न आहे रे, याच्यामध्ये मी मस्त पैकी ब्लॅक कलर मध्ये लिहितो, व्हॉट इज द वेव्ह मोशन. बघा, व्हॉट इज द वेव्ह मोशन. वेव्ह मोशन म्हणजे असतं काय आहे? व्हॉट इज द वेव्ह मोशन. यस, आता वेव्ह मोशन म्हणजे असतं काय? आता सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की वेव्ह काय असतो. ओके, वेव्ह मोशनची मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. हा एक पिरियॉडिक डिस्टर्बन्स आहे. कसा आहे? पिरियॉडिक आहे. याला तुम्ही ऑसिलेटरी डिस्टर्बन्स पण म्हणू शकता. अरे काही नाही, हो का, एक पार्टिकल आहे, दिसला का पार्टिकल ब्लॅक कलरचा? ब्लॅक कलरचा ना तो, मग कोणता हवाय तुम्हाला? ग्रीन कलरचा चालेल? ओके, पळेल. यस, व्हेरी गुड, वा. ओके, तर या ठिकाणी ग्रीन कलरचा एक ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट जर समजा डिस्टर्ब होत असेल फ्रॉम देअर मीन पोझिशन किंवा फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन. ओके, म्हणजे एखाद्या ठिकाणी बघा, एखादा मीडियम आहे किंवा असं तुम्ही म्हणू शकता, या ठिकाणी एक मीडियम आहे. कोणतं मीडियम आहे सर? इयर मीडियम आहे. इयर म्हणजे आपला कान नाहीये, इयर म्हणजे हवा. ओके, सो इयर मीडियम आहे आणि या इयर मीडियम मधून एखादा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स किंवा एखादा व्हायब्रेटरी डिस्टर्बन्स किंवा एखादा पिरियॉडिक डिस्टर्बन्स जर ट्रॅव्हल होत असेल फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. ओके, बट त्याची काही ना काही स्पीड असली पाहिजे त्या डिस्टर्बन्सची. ओके, त्या डिस्टर्बन्सची किंवा त्या काय म्हणू शकतो, तो डिस्टर्बन्स ऑसिलेटरी असू शकतो किंवा पिरियॉडिक असू शकतो. ओके, तर त्या डिस्टर्बन्सची काही ना काही स्पीड असली पाहिजे, म्हणजे विथ अ फायनाइट स्पीड इज कॉल्ड ॲज द वेव्ह मोशन. वेव्ह मोशन म्हणजे काय? अरे काहीच नाहीये. काय असतं? काहीच नाहीये, फक्त एखादा पिरियॉडिक किंवा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला दिसत असेल तर एखादा पिरियॉडिक किंवा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स जर मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत असेल, कशामध्ये? मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत असेल. कुठून? फ्रॉम द वन प्लेस टू द अनदर प्लेस, बट त्याची काही ना काही व्हेलॉसिटी असली पाहिजे. विथ अ फायनाइट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द वेव्ह मोशन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वेव्ह मोशन म्हणायचं. येस, आय होप सर्वांना डेफिनेशन समजले असेल. चला ठीक आहे, डेफिनेशन सर्वांना लिहून देऊ का? येस सर.
ओके चला ठीक आहे Yes, sir. राजा. ओके व्हेरी गुड बेटा. चला ठीक आहे, डेफिनेशन लिहून घ्या. The periodic or oscillatory disturbance, the periodic or oscillatory disturbance, the periodic or oscillatory disturbance travels in a medium, from one place to another place. Okay, from one place to another place. एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस वर तो काय झाला पाहिजे, ट्रान्सफर झाला पाहिजे, ट्रॅव्हल झाला पाहिजे. ओके, बट विथ फायनाइट स्पीड, त्याची काही ना काही स्पीड असली पाहिजे, बट विथ फायनाइट. ओके, फायनाइट स्पीड इज कॉल्ड वेव मोशन. उसी को हम क्या बोलते हैं, इज कॉल्ड एज द वेव मोशन. त्यालाच आपण वेव मोशन म्हणतो. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉलचा आपण सेकंड क्वेश्चन बघूया. एकदा मी चेक करतो आपली रेकॉर्डिंग चालू आहे का नाही. यस बिलकुल चालू आहे. हा बघा राजांनो, सेकंड क्वेश्चन काय आहे कॅन यू रिकॉलचा. व्हॉट इज द वेव पल्स. काय म्हणायचं याला, व्हॉट इज द वेव पल्स. आता ठीक है सर, हमें वेव मोशन के बारे में पता तो चल गया, लेकिन सर क्या हमें वेव पल्स के बारे में पता नहीं है सर, प्लीज कृपा करिए हमारे ऊपर बता दीजिए हमें. ओके चला ठीक आहे, क्वेश्चन लिहा या ठिकाणी. मला वाटतं क्वेश्चन आपण सर्व जे क्वेश्चन आहेत ना ते आपण रेड कलर मध्ये नाही ब्लॅक कलर मध्येच ठेवतो आपण. कमेंट काय आली आहे. हा ओके रचना, वा व्हेरी गुड क्वेश्चन. सर ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे काय. आता बघा, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे काय आणि पिरियॉडिक डिस्टर्बन्स म्हणजे काय, या गोष्टीबद्दल तुम्हाला मी सांगतो. ओके, तर ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे का रे, ऑसिलेशन माहित आहे का. अरे तशा तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहित आहे. ओके, तुम्हाला ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विषयी माहिती हवी आहे तर मला सांगा, ऑसिलेशन माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज द ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय असतं, व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल अबाउट इट्स मीन पोझिशन. बरोबर आहे. या ठिकाणी बघा, एखादा ऑब्जेक्ट जर अबाउट इट्स मीन पोझिशन, तो जर व्हायब्रेट होत असेल, अरे मैं दिख रहा हूं आपको. हा, जर समजा एखादा ऑब्जेक्ट जर अबाउट अ मीन पोझिशन जर तो व्हायब्रेट होत असेल, तर त्या ठिकाणी अशा डिस्टर्बन्सला आपण काय म्हणतो, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणतो. याला काय म्हणायचं, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणायचं. म्हणजे अरे एखादा पार्टिकल जो आहे तो व्हायब्रेट व्हालाय, बरोबर आहे, ऑसिलेट व्हालाय, मग त्याला म्हणायचं ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणायचं. त्याच्यानंतर आता पिरियॉडिक म्हणजे काय. पिरियॉडिक म्हणजे काही वेळानंतर तो त्याच पोझिशनला येणे, याला म्हणायचं पिरियॉडिक डिस्टर्बन्स. किंवा काही वेळानंतर तो त्याच टाईपची मोशन परफॉर्म करणे. जर समजा मला सांगा राजांनो, एखादी वेव्ह जात आहे, आन्सर जात आहे, दिसली का सर्वांना. ओके, जर समजा एखादी वेव्ह जात असेल, एक मिनिट, ये ऐसे कैसे हो रहा यार. ओके हा, जर समजा एखादी वेव्ह जात असेल, एक मिनिट, हाँ एक मिनट रुक जाओ, यहाँ पर थोड़ा गडबड हो चुका है सेटिंग में. तर या ठिकाणी थोडं हॉरिझॉन्टल दिसायला पाहिजे. हा, जर समजा एखादी वेव्ह अशी जात असेल, दिसली सर्वांना. ओके, तर या ठिकाणी हा पॉइंट म्हणजे एका डेफिनाइट पिरियड नंतर, एका डेफिनाइट टाइम नंतर रिपीट होत आहे. मग याला म्हणायचं काय म्हणायचं, पिरियॉडिक म्हणायचं. याला काय म्हणायचं, पिरियॉडिक म्हणायचं. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो पार्टिकल आहे हा इथून इथं व्हायब्रेशन परफॉर्म करतोय, ऑसिलेशन परफॉर्म करतोय, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणायचं. आलं लक्षामध्ये. यस रचना, आय होप तुला डाऊट कळला असेल. Yes, sir. ओके व्हेरी गुड. तर या ठिकाणी पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. आता पुढचा क्वेश्चन म्हणजे काय आहे, व्हॉट इज द वेव पल्स. वेव पल्स होता क्या है. तुम्हाला पल्स माहित आहे का रे, पल्स. बायोचा तुमचा कोणता चॅप्टर चालू आहे, ते ईसीजीचा चॅप्टर झाला का तुमचा, ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा चॅप्टर झाला का. यस
व्हॉट इज वेव्ह पल्स. आता वेव्ह पल्स म्हणजे काय असतं बघा. मी काहीतरी विचारत आहे, येस ऑर नो सांगा. इलेक्ट्रो बायो नाहीये सर आमचं. ओके, सगळ्यांचं बायो नाहीये. Yes, sir. माझं आणि सानिकाचं नाहीये. माझा आहे, सानिकाचं नाहीये. तन्वी आणि सानिका फक्त आम्ही दोघींनी बायो नाही घेतलं सर, ड्रॉप केलंय. अरे ते आपलं याच्यासारखं झालं, ते कपिल शर्माचं ते नाही का, चिंकी मिंकी. यु नो चिंकी मिंकी, कपिल शर्माच्या शो मध्ये. येस सर. येस सर. मेरा पता है, इसका पता नाहीये. असं झालं, माझा आहे, सानिकाचा नाहीये. आता कोण बोलते मला तेच माहित नाहीये. सर मी असं म्हणते की मी म्हणजे तन्वी आणि सानिका मी दोघींनी बायो ड्रॉप केलंय तसं सांगते. ओके ओके, चला ठीक आहे. आता तर कळलं नाही, भविष्यात कळो. चला ठीक आहे. या ठिकाणी ईसीजी म्हणजे काय बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये तर राजांनो गेलाच असेल. ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असतो, म्हणजे आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत, ओके, आपलं जे हार्ट पंप होतं तर त्याचा जो ग्राफ असतो याला म्हणतो आपण ईसीजी म्हणतो. ओके, तर तो अशा टाईपचा असतो बघा. बरोबर आहे, अशा टाईपचा असतो. बरोबर आहे, यस. अशा टाईपचं तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये किंवा टीव्ही मध्ये बघितलं असेल तुम्ही. येस सर. ओके, तर आता पल्स म्हणजे काय असतं बघा. आता या ठिकाणी जे आपलं हार्ट पंप होत आहे, ओके, आपलं जे हार्ट पंपिंग होत आहे हार्टचं, तर या ठिकाणी शॉर्ट ड्युरेशन साठी जर आपण समजा ग्राफ कन्सिडर केला, म्हणजे फक्त आपण या ठिकाणी 2 सेकंदाचाच विचार केला आणि 2 सेकंदामध्ये आपलं जे हार्ट आहे ते कसं पंप होत आहे आपल्याला जर स्टडी करायचं असेल तर आपण काय केलं, या ठिकाणी 2 सेकंदाचा टायमिंग घेतला आणि या ठिकाणी आपण जेवढा ग्राफ आहे तेवढा ग्राफ आपण बाजूला घेतला आणि याचा आपण स्टडी करत आहोत. ओके, डॉक्टर वगैरे स्टडी करतील, आपण स्टडी करणार नाहीयेत. ओके, तर या ठिकाणी तर हे जे ऑसोलेशन आहे, बरोबर आहे, हे दिसतं तुम्हाला, ही जी वेव्ह आहे किंवा हा जो डिस्टर्बन्स आहे तो आपण शॉर्ट ड्युरेशन साठी घेतलेला आहे. बरोबर आहे, आपण शॉर्ट ड्युरेशन साठी म्हणजे आपण फक्त 2 सेकंदासाठी घेतलेला आहे. येते लक्षामध्ये. तर या शॉर्ट ड्युरेशन ऑफ डिस्टर्बन्सलाच म्हणजे एखादा डिस्टर्बन्स म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, एखादा समजा डिस्टर्बन्स जर समजा शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम साठी असेल तर त्याला म्हणायचं वेव्ह पल्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, वेव्ह पल्स म्हणायचं. ओके, आणि या ठिकाणी पूर्ण वेव्ह ट्रॅव्हल अशी होते. मग हा छोटासा डिस्टर्बन्स आपण जर समजा 1 सेकंदासाठी कन्सिडर केला किंवा अर्ध्या सेकंदासाठी आपण कन्सिडर केला तर त्याला आपण एक वेगळं नाव दिलेलं आहे, वेव्ह पल्स म्हणलेलं आहे. यस, आलं लक्षामध्ये. म्हणजे याची डेफिनेशन कशी बनेल रे. सो कन्वर्ट इट इनटू द इंग्लिश. अ डिस्टर्बन्स कॉज्ड लोकली फॉर अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम. म्हणजे एखादा डिस्टर्बन्स जर समजा शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम साठी होत असेल तर याला आपण म्हणलंय, आपण नंतर याला वेगळं नाव दिलेलं आहे. आता हे नाव काही माझ्या खिशातून आलेलं नाहीये किंवा आभाळातून आलेलं नाहीये किंवा जमिनीतून आलेलं नाहीये. हे नाव आपण नंतर दिलं यार, आपल्याला जास्त डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी. सो याला म्हणायचं वेव्ह पल्स म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये. रचना म्हणते सर एक्झाम्पल रोप पण येऊ शकते ना. यस, आपण याच्यामध्ये एक्झाम्पल आपण रोप पण घेऊ शकतो. ओके, पुढे आपण स्टेशनरी वेव्ह शिकणार आहोत, स्टँडिंग वेव्ह शिकणार आहोत. स्टँडिंग वेव्ह म्हणजे स्टेशनरी वेव्ह असतं, पुढे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल रोपचं घेणार आहे. ओके, बट तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल रोपचं बी घेऊ शकता. आता आपण काय केलेलं आहे, आता या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे, ठीक आहे, समजा मी प्रेझेंट आहे, 2 हात 2 पाय, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कोण आहेत, या ठिकाणी आपले राहुल सर प्रेझेंट आहेत. ओके, आता या ठिकाणी काय केलेलं आहे, मी दोरी धरली आणि या ठिकाणी जस्ट शॉर्ट ड्युरेशन साठी याला काय केलेलं आहे, उगा हलकासा याला मी धक्का दिला आणि या ठिकाणी एक शॉर्ट डिस्टर्बन्स तयार झालेला आहे. मग याला म्हणायचं वेव्ह पल्स म्हणायचं. मग त्याच्यानंतर राहुल सरनी बी काय म्हणले, या ठिकाणी चला ठीक आहे, एसपी सरनं असं केलं तर मी बी असं करतो मग. ओके, तर या ठिकाणी पण राहुल सरनी काय केलेलं आहे, शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम साठी एक छोटासा हलकासा धक्का दिलाय दोरीला. मग या ठिकाणी पण अशी वेव्ह तयार झालेली आहे. मग जस्ट यालाच काय म्हणलं रे आपण, वेव्ह पल्स म्हणलं. आली लक्षामध्ये डेफिनेशन, यस ऑर नो मला सांगा. येस सर. येस सर. यस, व्हेरी गुड, थँक्यू. आज मला वाटतं जेवण जरा जास्त झालं वाटतं. ओके, चला ठीक आहे, थँक्यू. तर डेफिनेशन लिहून घेता मग, करावं द्यायची. लिहून घेतो सर. ओके, चला ठीक आहे, लिहून घ्या लगेच डेफिनेशन.
म्हणजे आपली लगेच नोट्स तयार होऊन जाईल. हा, तसं तर मी तुम्हाला एक सेपरेट नोट्स नंतर पाठवेलच. यस सर. ओके, सुबोध. पेन चेंज. चल हो जा. हा, राइट ऑन द डेफिनेशन ऑफ द वेव पल्स. A disturbance caused locally. A disturbance caused locally for a short duration of time. For a short duration of time. A disturbance caused locally for a short duration of time is called wave pulse. Is called as the wave pulse. पल्सचा अर्थ वेगळा बी होतो बरं. पल्सेस म्हणजे डाळी असतात, डाळी. यु नो डाळी. येस. तर तो वाला पल्स नाहीये, हा वेगळा पल्स आहे. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. काय आहे? व्हॉट आर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ द वेव. अच्छा, वेवच्या प्रॉपर्टीज हमें पूछे है. ओके, कोई बात नहीं यार. व्हॉट आर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ द वेव. ओके, सो राईट डाऊन द थर्ड क्वेश्चन. आणि मला वाटतं या ठिकाणी ब्लॅक कलर मध्येच मी मेंटेन ठेवायला पाहिजे, कारण की पहिले 2 क्वेश्चन आपण ब्लॅक कलर मध्ये लिहिलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी थर्ड क्वेश्चन कॅन यू रिकॉलचा आपण लिहितोय. व्हॉट आर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ द वेव. ठीक आहे, माझ्यासोबत तुम्ही क्वेश्चन बी लिहून घ्या. आता हे क्वेश्चन काही तुम्हाला माहित आहे का, हे बोर्ड एक्झाम मध्ये येणार नाही, बट दिस इज फॉर युअर ऍडिशनल इन्फॉर्मेशन. कारण की हा कन्सेप्ट जर तुम्हाला कळणार, ओके, चॅप्टर एकदम इझी जातो. एकदम इझी म्हणजे एकदम इझी, बघायचं कामच नाही. सो व्हॉट आर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव. ओके, आता वेवच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला बघायचंय. तर याच्यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी असते वेवची, पिरियड असते. आता पिरियड काय असतो वेवचा ते आपल्याला बघायचंय. तर मला वाटतंय पिरियड आपण खूप साऱ्या चॅप्टर मध्ये बघितलेला आहे. टाइम पिरियड, यालाच आपण टाइम पिरियड म्हणतो, आणि कॅपिटल लेटर टी न इंडिकेट करत असतो. तर पिरियड म्हणजे काय, आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ऑसिलेशन चॅप्टर मध्ये पण बघितलेलं आहे पिरियड असतो काय. यस, कोणी सांगेल का मला पिरियड काय असतो? मराठी सांगितलं चालेल, गुजरातीमध्ये चालेल, त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये चालेल, हिंदीमध्ये चालेल. कोणत्या बी लँग्वेज मध्ये तुम्ही सांगू शकता मला पिरियड म्हणजे काय असतो. 9 मिनिट बाकी आहेत आपल्याकडे. टाइम ड्युरेशन. ओके, चला ठीक आहे, वन आन्सर झालं. टाइम ड्युरेशन असतो. बट कशाचा टाइम ड्युरेशन असतो? एका कम्प्लीट व्हायब्रेशनचा. कशाचा? कान इकडे जाऊ द्यायचे नाहीत. हा, कान फक्त माझ्याकडे ठेवा. ओके, कशाचा टाइम पिरियड या ठिकाणी बघा. यस, एक कम्प्लीट व्हायब्रेशन होण्यासाठी किती टाइम लागतोय त्याला आपण म्हणतोय पिरियड. हे झालं ऑसिलेशन मधला पिरियड. त्याच्यानंतर आपण शिकलो सर सर्क्युलर मोशन मध्ये, बरोबर आहे, एक सॅटेलाइट असतं, बरोबर आहे, एक सैटेलाइट होता है. ये सैटेलाइट अर्थ के अराउंड चक्कर मारता है, तो एक चक्कर मारने के लिए भैया कितना टाइम लगता है उसे, तो उसी को हम क्या बोलते हैं? पिरियड बोलते हैं. त्याच्यानंतर रोटेशनचा आपण घेऊया. अर्थ आहे, अर्थ रोटेट होते. ओके, तर अर्थला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो त्यालाच आपण म्हणतोय पिरियड म्हणतोय. ओके, ऑसिलेशन असेल तर एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी. मग वेव्ह मध्ये काय असतं? वेव्ह मध्ये ऑसिलेशनच असतात. ओके, वेव्ह मध्ये काय असतं? व्हायब्रेशनच असतं पार्टिकलचं. या ठिकाणी जर आपण समजा या ठिकाणी वेव्ह कन्सिडर केली, तर या ठिकाणी दोरी घ्या. मला सांगा, इथली दोरी इकडे जाते का? नाही. इथले पार्टिकल इथंच व्हायब्रेट होतात, इथले पार्टिकल इथेच व्हायब्रेट होतात, पण इथली एनर्जी इथे ट्रान्सफर होते. त्याच्यामुळे हा जो पार्टिकल आहे हा वर जातो, हा खाली येतो, हा वर जातो. ओके, म्हणजे या ठिकाणी पार्टिकलनं एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो याला म्हणायचं टाइम पिरियड म्हणायचं. ओके, सो याची डेफिनेशन इंग्लिश मध्ये कशी येईल? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन इज कॉल्ड एज द पिरियड. आपण त्याला म्हणतो पिरियड म्हणतो. आणि याचं युनिट काय येईल रे? यस, युनिट टाइम पिरियड आहे. तर टाइमचं युनिट काय असतं? यस आहे युनिट. सेकंड. यस, सुबोध करेक्ट. ओके, आणि त्याच्यानंतर बाकी मला वाटतं तन्वीन आन्सर दिलं ना? नाही, संजीवनी.
ओके ठीक आहे, संजीवनी आन्सर दिलेला आहे. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. तर पिरियडचं जे युनिट असतं ते सेकंद असतं. ओके, सो राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ द पिरियड. या ठिकाणी हायलाइटर कुठे गेला आपलं? The time required, write down the definition. The time required to complete a one vibration. The time required to complete a one vibration. Is called काय म्हणायचं? पिरियड ऑफ वेव्ह म्हणायचं. इज कॉल्ड एज द पिरियड ऑफ वेव्ह म्हणायचं. ओके, चालतंय. मग याचं एसआय युनिट काय असतं राजांनो? एसआय युनिट. ओके, इसका एसआय युनिट क्या होता है सर? यस, क्या होता है? सेकंड होता है. सो देर किस बात की? लिखो फिर यहाँ पर इसका एसआय युनिट क्या होता है? सेकंड होता है. ओके, यस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला बघायची आहे. टाइम पिरियड झाल्यानंतर हम बात करते हैं फ्रीक्वेंसी की. ओके, तो यहाँ पर मुझे एक बात बताओ, एक बात बता दो तुम. ते गाणं बी आहे बघा, याच्यावरच एक गाणं निघालं. म्हणजे टीचर वर्गामध्ये क्वेश्चन मुलांना विचारायचा. काय विचारायचा? एक गोष्ट सांगा, एक क्वेश्चनचा आन्सर सांगा. मग याच्यावर गाणं काढलं, एक बात बता दो तुम, फ्रीक्वेंसी क्या होता है. चलो ठीक है, बताओ फिर क्या होता है फ्रीक्वेंसी? कहां गया? ये हमारा स्मॉल बी है, फ्रीक्वेंसी यहां पर आ गया. फ्रीक्वेंसी स्मॉल एन से हम इंडिकेट करते हैं. तर काय असतं रे फ्रीक्वेंसी? म्हणजे टाइम पिरियडच्या उलटा असतं. फ्रीक्वेंसी म्हणजे काय असतं? टाइम पिरियडच्या उलटा असतं. उलट म्हणजे त्याचा रेसिप्रोकल असतो. आपण स्टँडर्ड भाषेमध्ये म्हणू शकतो. ओके, बट आपल्याला कन्सेप्ट एकदम आपल्या भाषेमध्ये शिकायचा आहे. जर समजा कन्सेप्ट आपल्याला आपल्या भाषेमध्ये शिकता आला आणि मला शिकता आला म्हणजे या ठिकाणी जर समजा तुम्हाला समजला तर एकदम इझी जातो तुम्हाला आन्सर लिहायचा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं रे? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वन व्हायब्रेशन. अरे उलटी गोष्ट असते. म्हणजे कसं? त्या ठिकाणी एक व्हायब्रेशन कम्प्लीट व्हायला किती टाइम लागायला, याला म्हणायचं टाइम पिरियड. ओके, आणि एका टाइम मध्ये, एका युनिट टाइम मध्ये किती व्हायब्रेशन होतात, याला काय म्हणायचं? येस, याला काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी म्हणायचं. दॅट इज द काय येईल मग? द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल इन युनिट टाइम इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी. ओके, आलं लक्षामध्ये डेफिनेशन? येस ऑर नो सांगा मला. येस सर. ओके, Yes, व्हेरी गुड sir. बेटा. द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स. ठीक आहे, सायमल्टेनियसली डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही. द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल, in unit time, किंवा पर युनिट टाइम तुम्ही असे म्हणू शकता. इन यूनिट टाइम इज कॉल्ड फ्रीक्वेंसी. उसी को हम क्या बोलते हैं? फ्रीक्वेंसी बोलते हैं. ओके, इज कॉल्ड एज द फ्रीक्वेंसी. यस सुबोध. ओके, आता फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल काय मला सांगा? एन आहे सर. ओके, मग याचं एसआय युनिट काय आहे? एसआय युनिट. ओके, एसआय युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी कोण सांगेल? What is the SI unit of frequency? Yes, Kyle. हर्ट्झ येईल. आपण बघितलं होतं ना पहिल्या चॅप्टर मध्ये, त्याच्यानंतर ऑसिलेशन मध्ये आपण बघितलं. येस सुबोध, दॅट्स करेक्ट, हर्ट्झ येईल. ओके, त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काय असतं? आपल्याकडे 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये व्हेलॉसिटी होईल. त्याच्यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. ओके, सो या ठिकाणी सी नंबर आहे व्हेलॉसिटी. अरे इट्स नॉट द ची यार, इट्स अ सी. ओके, हा, तर काय आहे या ठिकाणी? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला आपण कशाने इंडिकेट करतो रे? स्मॉल लेटर व्ही ने इंडिकेट करतो. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम असतं. म्हणजे या ठिकाणी त्या वेव्हनं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे पर युनिट टाइम, यालाच म्हणायचं व्हेलॉसिटी. येस, तर काय येणार आहे? द डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह
पर युनिट टाइम इज कॉल्ड एज द वेलोसिटी ऑफ द वेव्ह. म्हणजे या वेव्हनं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे पर युनिट टाइम किंवा डिवायडेड बाय टाइम किंवा अपॉन टाइम, याला म्हणलं आपण वेलोसिटी म्हणलं. कारण की आपल्याला माहिती आहे, अरे तसं तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, ओके, पण त्याच्यातली आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, वेलोसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. मग डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल किंवा डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड एज द वेलोसिटी ऑफ द वेव्ह. So write down the definition. Green colorचा pen. The distance covered by a wave. The distance covered by wave. The distance covered by wave per unit time. The distance covered by wave per unit time is called त्याला आपण काय म्हणतो, velocity of wave म्हणतो. is called velocity of the wave म्हणतो. बरोबर आहे. हा, याचं एसआय युनिट काय येईल रे? लवकर चलो फटाक से मुझे बताइए यार, इसका एसआय युनिट काय आहे? वेलोसिटी का एसआय युनिट? मीटर पर सेकंड. यस, व्हेरी गुड आन्सर, दॅट्स अ करेक्ट आन्सर. बघा किती सोपं असतं गोष्ट, बट कधी कधी आपण कसं विसरून जातो. ओके, कॉमन सेन्स यूज करायचा आपल्याला, मीटर पर सेकंड. यस, व्हेरी गुड. तर या ठिकाणी आपण थांबू, त्याच्यानंतर काय करा, सेम लिंकला लगेच जॉईन करा.